ओम श्री लक्ष्मी महात्म्य. नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. ओम श्री लक्ष्मी देवे नमः. ओम श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गजवदना गणराया गौरी नंदना विघ्नेशा भवभयरणा नमन माझे साष्टांगी. नंतर नमिली श्री सरस्वती जगन्माता भगवती ब्रह्मकुमारी वीणावती विद्यादात्री विश्वाची. नमन तैसे गुरुवर्या सुखनिधान सद्गुरुया स्मरुनी त्या पवित्र पाया चित्तशुद्धी जाहली. थोर ऋषीमुनी संतजन बुद्धगण आणि सज्जन करुणी दयांची नमन विनवी मिलिंद माधव. ऐका ऐका भक्तजन लक्ष्मीव्रत करतो कथन ते आचारिता होईल प्रसन्न लक्ष्मी माता तुम्हावरी. युगात युग द्वापार श्रेष्ठ देश पवित्र सौराष्ट्र तेथे घडली जी गोष्ट तीच आता ऐकावी. त्या सौराष्ट्र राज्यात भद्रशिवा राज्य करीत ज्ञात असे त्या वेदांत महावीर पराक्रमी. सुरचंद्रिका त्याची राणी पतिव्रता सुलक्षणी लाखांत एक देखणी प्रेमे दोघे नांदती. तयांस अपत्ये झाली 8 7 पुत्र लागोपाठ एकच कन्या संतुष्ट श्यामबाला नामे ती. नगराबाहेर उद्यानात कन्या होती खेळत त्यावेळी राजवाड्यात चमत्कार घडला ऐसा की देवी लक्ष्मी म्हणाली मनात मी राहिले राजगृहात तर राज असते जनतेत सुखसमृद्धी नांदेल. आपण गेले गरिबा घरी तर तोच खाईल संपत्ती सारी इतर प्रजा बिचारी दरिद्रीच राहील. ऐसा विचार करूनी वृद्ध स्त्रीचे रूप घेऊनी काठी टेकीत एके दिनी राजद्वारी पातली. तेव्हा तेथील एक दासी आली दावत द्वारापासी म्हणे कोण हवे गे तुझसी सांग आधी मज लागी. आहेस तरी तू कोण काय तुझे ठाव ठिकाण येथे येण्याचे कारण सर्व सांग नावही. तेव्हा वृद्धारूपधारी लक्ष्मी म्हणे भुवनेश ब्राह्मण माझे स्वामी द्वारकापुरी राहतो आम्ही कमला माझे नाव असे. पूर्वजन्मी तुमची राणी होती एका वैश्याची पत्नी त्या दोघांचे निशिदिनी भांडण मोठे होत असे. वैश्य होता महादरिद्री रोज रोज तो पत्नीस मारी नाना प्रकारे छळ करी अन्नपाणीही देईना. म्हणून ती अतिवैतागली रागाने घराबाहेर पडली राणी वनी भटकू लागली. दया आली मला तिची. मग तिच्यापाशी जाऊन विचारले दुःखाचे कारण करावया तिचे समाधान. उपदेश तिला केला मी जे व्रत देते धनसंपत्ती त्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मी तिच प्रती. पूजाविधी सर्वही मी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेने आणि भक्तीने लक्ष्मीव्रत करता तिने लक्ष्मी प्रसन्न झाली. दारिद्र्य त्यांचे संपले कलहतंटे नाही उरले संतती संपत्तीने घर भरले आनंदी आनंद जाहला. पुढे मग यथाकाळी ती दोघेही निवर्तली व्रतपुण्या मागे गेली लक्ष्मी लोकी सुखाने. जितकी वर्षे केले लक्ष्मीव्रत तितकी 1000 वर्षे वैभवात राहुनी आता राजकुळात जन्म त्यांना लाभला. नाना भोग नाना विलास सदोदित मिळती राणीस भुलुनी त्या ऐश्वर्याचं विसर पडला व्रताचा. लक्ष्मीव्रताची आठवण करून द्यावी म्हणून येथे केले आगमन सांग तुझ्या राणीला. ऐकून तिच्या भाषणाला कौतुक वाटले दासीला आणि विचारी वृद्धेला लक्ष्मीव्रताची माहिती. जोडून या दोन्ही हस्त दासी विनवी वृद्धे प्रत मला सांगावे लक्ष्मीव्रत केव्हा कैसे करावे. लक्ष्मी ती वृद्धा रूपधारी प्रसन्न झाली दासीवरी. व्रताची माहिती सारी कथन केली संक्षेपे. पवित्र महिना मार्गशीर्ष त्यात वसे ईश्वरी अंश तोच योग्य लक्ष्मीव्रतास प्रत्येक वर्षी सर्वदा. दर गुरुवारी त्या महिन्यात आपण राहावे व्रतस्थ मन ठेवावे शांत स्वस्त शुद्धाचरणी असावे. बदला कलश किंवा कळशी घ्यावी तीत पैसा सुपारी दुर्वा घालावी. हळदी कुंकवाची बोटे ओढावी कलशाच्या 8 बाजूंना. 5 झाडांचे डहाळे घ्यावे ते कलशात नीट ठेवावे. तांदूळ थोडे पसरावे स्वच्छ एका पाटावरी. जमीन थोडी सारवावी मग पाठाची बैठक मांडावी. सभोवती रांगोळी काढावी कलश ठेवावा त्यावरी. श्री लक्ष्मी देवे नमः म्हणून लक्ष्मी देवीचे करावे पूजन. दूध फळे मिष्टान्ने ठेवून नैवेद्य अर्पण करावे. मग आरती ओवाळावी मनोभावे प्रार्थना करावी. श्री लक्ष्मी मातेला सांगावी इच्छा आपल्या मनातली. हे लक्ष्मी माते भगवती यथाशक्ती यथामती सेवा करतो आम्ही ती मान्य करून घेई तू. आम्ही बालके अज्ञ म्हणून अपराधांची क्षमा करून झडकरी येगे धावून प्रसन्न होई आम्हा ते. कृपा करावी आम्हावरी तुझे वास्तव्य असो घरीदारी. दुःख दारिद्र्य निवारी सुखी ठेवी सर्वांना. विपुल लाभो धनसंपत्ती कधी न येवो आपत्ती. आयुष्मान हो संतती भाग्य आमचे उजळावे. महामाये जगन्माते शंखचक्र गदा हस्ते कमलासने सूर्यपूजिते लक्ष्मी देवे नमोस्तुते. ऐसी करुणी प्रार्थना घालावी साष्टांग वंदना. पूर्ण होतील मनकामना व्रत ऐसे केल्याने. उपास करावा दिवसभर घ्यावा दूध फळांचा आहार. मनी घ्यावे ते वारंवार गोड नाम श्री लक्ष्मीचे. सायंकाळी करावे गोपूजन महानैवेद्य करावा अर्पण. मग जेवावे आपण कुटुंबियांसहित आनंदे. दुसऱ्या दिवशी कलशातील पाणी ओतावे विहिरीत किंवा नदीत नेऊन. 5 डहाळे 5 ठिकाणी एक एक ठेवावा.
नंतर घरी परत येऊन पूजा केली. त्या ठिकाणी हळद कुंकू वाहून नमस्कार भावे करावा. ते ऐकून दासी झाली संतुष्ट. म्हणे, तुला दिले मी बहुकष्ट, परी न होता तू रुष्ट, क्षमा मजला करावी. आता जाते राणीपाशी, तुझा निरोप देते तिजसी. इथेच तू थांब जराशी, राणी येईल झडकरी. परंतु त्या क्षुद्र राणीला वैभवाचा महागर्भ झाला. वृद्धेचा निरोप समजला तेव्हा आली तोऱ्याने. म्हणे, अगं ए थेरडे, कशाला आलीस आमच्याकडे? कोण ऐकणार तुझे रडे, हो चालती येथून. लक्ष्मी म्हणाली, राणीस तू राजवैभवाने माजलीस, उन्मत्त उद्दाम झालीस, विसरलीस ती पूर्वस्थिती. आजचा अतिशुभ दिन, लक्ष्मीचा असे हा जाण, केलाच माझा अपमान, फळ त्याचे भोगशील. ते ऐकून शाप वचन, राणी झाली क्रोधायमान, म्हातारीच केली मारहाण, अद्वा तद्वा बोलून. वृद्धारूपी लक्ष्मी माता मनी म्हणाली, इथे आता एक क्षणभरी न थांबता जावे सत्वरी स्वस्थाना. लक्ष्मी तेथून निघाली, समोरून शांबाला आली. दोघींची तेव्हा भेट झाली, सुदैव ते त्या कन्येचे. लक्ष्मीकडून राजकन्येला राजवाड्यातील प्रकार कळला. वाईट वाटले शांबालीला, तिने क्षमा याचिली. पाहुणे ती सालसबाला, लक्ष्मीचा आला कळवळा. लक्ष्मीव्रताचा सोहळा कथन केला तीच लागी. तो दिवस मार्गशीर्षातला गुरुवारच होता पहिला, म्हणून लक्ष्मीनारायण पूजीला राजकन्येने यथाविधी. शेवटच्या मग गुरुवारी लक्ष्मी कृपा झाली तिच्यावरी, मनातली इच्छा सारी परिपूर्ण झाली. राजा एक सिद्धेश्वर, त्याचा सुपुत्र मालाधर, राजकन्येस मिळाला तो वर, विवाह त्यांचा जाहला. राजकन्या सुखी झाली, आनंदात नांदू लागली. लक्ष्मी कृपेची सावली सतत त्यांना लाभली. इकडे भद्रशवा राजा आणि सूरजचंद्रिका त्याची राणी लक्ष्मी कोपली म्हणून दरिद्री झाले दोघेही. हा म्हणता राज्य गेले, धनवैभव नष्ट झाले, 18 विश्वे दारिद्र्य आले, अन्नान्न दशा जाहली. होता अवकृपा लक्ष्मीची, मात्रा चाले ना कोणाची, फळे आपल्या कर्माची भोगावीच लागते. म्हणून ती राजा राणी दुःख भोगी ती क्षणोक्षणी. हाल हाल होती निशिदिनी, काय करावे सुचेना. राणीने मग विचार केला. ती म्हणाली पतीला, जावई आपला आहे भला, साह्य त्याचे मागावे. जावे त्याच्या राजमंदिरी, कथन करावी दुर्दशा सारी. दया उपजेल त्याचे अंतरी, द्रव्य काही देईल. त्याप्रमाणे राजा निघाला. जावयाच्या राजधानीत आला. विश्रांतीसाठी बैसला नदीकाठी एकटा. राजगृहातील काही दासी तेथे आल्या होत्या पाण्यासी. पाहिले त्या भद्रशिव्यासी आणि केली चौकशी. कोठोनी आला आपण, आहात तरी कोणाचे कोण? आपले शुभनाम संपूर्ण सांगा आता आम्हासी. वदनी विलसे राजलक्षण, परी दशा दिसते हीन दिन. सत्य असेल ते कथन करा आता सत्वरी. राजाने मग त्या दासीन ते सांगितले सर्व नाते गोते. नवल वाटले ऐकून ते धावत गेल्या त्वरेने. राजवाड्यात शांबालीला पित्याचा वृत्तांत कळविला. तो सर्व ऐकताच तिला आश्चर्य मोठे वाटले. मग तिने काय केले, मेनका दासीस बोलाविले, वस्त्रभूषणांसह पाठविले पित्यास आपल्या आणावया. भद्रश्रवा येता राजद्वारी, सत्कार त्याचा केला भारी. दासदासी सेवेकरी होते तत्पर सेवेला. पंचपक्वानांचे भोजन आणि व्हावया मनोरंजन, गीतवाद्य नर्तन सदैव सिद्ध ठेविले. काही दिवस राहून मुलीचा पाहुणचार घेऊन राजा चालला परतून आपल्या मग नगरासी. जाताना त्याच्या कन्येने हंडा भरला द्रव्याने आणि दिला प्रेमाने आपल्या पूज्य पित्याला. राजा मनी संतोषला स्वधामा येऊन पोचला. म्हणे, आपल्या पत्नीला द्रव्य पहाये आणिले. हंडा पाहता उघडूनी, चमत्काराला घडूनी, द्रव्य सर्व नष्ट होऊनी, कोळसे तयाचे जाहले. सूरजचंद्रिकेने गर्विष्ठ होऊन लक्ष्मीचा केला अपमान, म्हणूनच तिचे अकल्याण झाले होते सर्वही. शांबाला लक्ष्मी भक्त झाली नव्हती उन्मत्त, तिच्या सदनी वैभवित्त विपुल होते भरलेले. सूरजचंद्रिका झाली भिकारी, गेली एकदा मुलीच्या घरी. तेव्हा कुशल विचारी कन्या आपल्या मातेला. मातेस करुणी नमस्कार, केला तिचा आदर सत्कार. तो दिन होता गुरुवार, मार्गशीर्षातला शेवटचा. लक्ष्मी व्रतस्थ शांबालेने लक्ष्मीव्रत केले भक्तीने आणि मोठ्या आग्रहाने मातेकडूनही करविले. तिथे काही दिवस राहून सूरजचंद्रिका निघाली तिथून. लक्ष्मीव्रत केले म्हणून पुन्हा लाभली श्रीमंती. पुढे काही काळ गेला, माहेरी आली शांबाला. परंतु तिथे मात्र तिजला अनुभव आला वेगळा. द्रव्य न देता पित्यासी, कोळसीच दिले त्यासी, रिक्तच ते धाडिले आपणासी, म्हणून माता कुपली. म्हणून शांबालेला काही माहेरी कोणी विचारले नाही. आपल्या कन्येच्या भेटीसही आली नाही माता ती. तरी त्या शांबालेला मातेचा नाही राग आला. सत्वरी ती स्वगृहाला परत पाऊली निघाली. निघताना केली एक गोष्ट, तेथले थोडे घेतले मीठ आणि मग धरली नीट वाटा आपल्या राज्याची. येऊनी पोचली राजमंदिरी, पती मग पत्नीस विचारी, गेली होतीस तू माहेरी, काय तेथून आणले? तिने त्यावर उत्तर दिले, मी राज्याचे सार आणले. ते ऐकून नवल वाटले शांबालीच्या पतीला. तो म्हणाला पत्नीला, पाहू काय ते दाखव मला. ते ऐकून शांबाला म्हणे, थोडा धीर धरा. मग सांगून आचार्याला स्वयंपाक अळणी करविला. राजा जेव्हा भोजना बैसला तेव्हा चकित झाला. तो शांबालेने काय केले, ताटात थोडे मीठ वाढिले. तेव्हा पदार्थ पात्रातले सारे रुचकर लागले. ती होती खरी चतुर, म्हणाली, हेच राज्याचे सार.
मनीकरिता विचार पतीचेही पटले ते. मग त्या उभयतांनी लक्ष्मीचे स्मरण करूनी भोजन आनंदे संपवून नांदू लागली सुखाने. सारांश, हे लक्ष्मीव्रत शीघ्र फलदायी सदोदित, करता श्रद्धेने जीवनात आनंद खरा लाभिला. प्राप्त होईल सुख समृद्धी, धनधान्याची होईल वृद्धी. ऐसी व्रताची प्रसिद्धी आहे सर्वत्र या जगी. स्त्री पुरुष भाविक भक्त करतील माझे लक्ष्मीव्रत, त्यांना ठेवीन वैभवात सत्य सत्यवाणी हो. ऐसे प्रत्यक्ष लक्ष्मीने सांगितले आहे स्वमुखाने. पद्मपुराणी विस्ताराने वर्णिले आहे सर्वे. धनधान्य लाभावयासी, सर्व सौख्य मिळावयासी, इच्छित पूर्ण व्हावयासी लक्ष्मीव्रत करावे. करुणी भावे लक्ष्मीपूजन, हे महात्म्य करावे पठण किंवा करावे श्रवण, म्हणजे फळ लाभते. ऐसे लक्ष्मीव्रत केल्यावरी पुढे प्रत्येक गुरुवारी दिवसातून एकदा तरी महात्म्य अवश्य वाचावे. महालक्ष्मी होईल प्रसन्न, देईल विपुल धनधान्य, ऐश्वर्यभूमी गृहवाहन लाभेल लक्ष्मी कृपेने. वैभव प्राप्त झाल्यावरी करू नये कधी शिरजोरी, नम्रतेने ठरल्यावरी लक्ष्मीव्रत करावे. स्वतः हे व्रत करावे, आप्तस्वकीयांशी सांगावे, त्यांचे कडूनही ते करवावे, धनलाभ सर्वा होईल. ऐसे लक्ष्मीव्रताचे महिमान मिलिंद माधवे केले कथन, म्हणावे करोनी नमन. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. हा मंत्र लक्ष्मी प्राप्तीचा, साक्षात संकल्प सिद्धीचा यास्तव जप करावा त्याचा नित्य नेमे सर्वदा. शके 1894 कार्तिक शुक्ल पक्ष जाण, वैकुंठ चतुर्दशी सुदीन ग्रंथ संपूर्ण झाला हा. शुभम भवतु. ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः. ओम शांती शांती शांती. ओम श्री महालक्ष्मी देवतार्पणमस्तु.